नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकसित भारताच्या अमृत काळामध्ये सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणकारी नवी यात्रा सुरू केली आहे. मोदी सरकारच्या प्रत्येक योजनेने जनकल्याण केलं आहे. सामान्य माणसाचं जीवन सुखकर करत देशाचे जागतिक स्तरावर नवीन ओळख निर्माण करून दिली आहे. गेल्या 11 वर्षात मोदी सरकारनं देशाच्या सीमा मजबूत केल्या असून अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ 11 वर्षात विकसनशील भारतात विकसित भारत बनवत सर्वांगीण प्रगती साधली आहे. गरीब कल्याण योजनेत 81 कोटी लोकांना दरमहा 5 किलो अन्नधान्य मोफत दिले. आवास योजनेअंतर्गत 4 कोटीहून अधिक घरे बांधली असून 15 कोटीहून अधिक घरांमध्ये नळद्वारे पाणी दिलं आहे. तसेच शौचालय बांधून दिले आहे. यांसह विविध विकासात्मक काम 1 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं असून ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग आणि उत्तर नगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी दिली आहे. आज 9 जून रोजी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला 11 वर्ष पूर्ण झाले. तर या निमित्ताने विकसित भारताचा अमृतकाळ, सेवा, सुशासन, गरीब कल्याणासाठी 11 वर्ष अशा पद्धतीने एक उपक्रम घेऊन भारतीय जनता पार्टी अहिल्यानगर आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्या जिल्ह्यातील आणि शहरातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हे जे 11 वर्ष आहेत, या 11 वर्षात केंद्र सरकारच्या माध्यमातून जी कामं झाली त्या कामांचं माहिती लोकांना देणं, जनतेपर्यंत पोहोचवणं अशा स्वरूपासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जवळजवळ 81 कोटीपेक्षा जास्त लोकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्याचं वाटप केंद्र सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे. 4 कोटीपेक्षा अधिक लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांचा लाभ केंद्र सरकारच्या माध्यमातून दिला गेलाय. 15 कोटीपेक्षा अधिक ग्रामीण घरांना हर घर जल योजनेअंतर्गत जोडल्या गेलंय. 51 कोटीपेक्षा अधिक लोकांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत जोडल्या गेले आणि 68 लाखावरून पेक्षा जास्त जे छोटे उद्योजक आहेत, फेरीवाले आहेत, यांना अर्थसहाय्य करून सक्षम आणि सशक्त करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केलाय. शेतकऱ्यांसाठी MSP जी आहे ती साधारणतः जवळजवळ दुपटी तिपटीपेक्षा जास्त किमतीने केंद्र सरकारने वाढवून दिली आहे. अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने आतापर्यंत 3.7 लाख कोटीचं वाटप केलंय. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 1.75 लाख कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना देशभरात पीक विमा योजनेचा लाभ केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळवून दिला गेलाय. किसान क्रेडिट कार्ड योजनेतनं 7 कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांना 10 लाखापर्यंतचे कर्ज आणि जवळजवळ 10 लाख कोटीचं अर्थसहाय्य केंद्र सरकारने मिळवून दिलंय. मेगा फूड पार्क जे 2014 पर्यंत 3 होते ते आता जवळजवळ 24 पर्यंत केंद्र सरकारच्या माध्यमातून देशभरात निर्माण झाली आहेत. रस्त्यांचं मोठं जाळं केंद्र सरकारने देशभरात उभं केलंय आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नारी शक्तीला, युवा शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअपच्या माध्यमातून मोठ्या योजना केंद्र सरकारने नवउद्योजकांसाठी दिल्या आहेत. याबरोबरच जवळजवळ 54,917 किलोमीटरचे नवीन महामार्ग केंद्र सरकारने मागील 11 वर्षात तयार केले.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून 3.96 लाख किलोमीटर ग्रामीण रस्ते तयार केलेत आणि या सगळ्या उपलब्धी ज्या आहेत त्या विश्व नेते, या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून, या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या दूरदृष्टीतून आज आपल्याला महाराष्ट्रात आणि देशभर मोठ्या प्रमाणात विकास झालेला दिसतो आहे आणि हे सगळं केंद्र सरकारच्या 11 वर्षाच्या कामाचं फलित आहे आणि या माध्यमातून इथून पुढच्या काळातही मोठ्या प्रमाणात या देशाच्या औद्योगिक, शेती आणि उद्योग विकासासाठी हे सरकार कटिबद्ध असणार आहे. आम्ही आज या ठिकाणी आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना 11 वर्ष पूर्ण झाल्यामुळं एक प्रेस ठेवली आणि मोदी सरकारने जे जनहिताचे कामं केले त्याची माहिती आम्ही प्रसार माध्यमात होता. माझ्या आधी नितीन भाऊ असन, अनिल भाऊ असन यांनी सगळी माहिती दिलेली. मी एवढंच सांगन की या 11 वर्षात जी 2014च्या आधी जी परिस्थिती होती की असं वाटायचं की या देशात चांगलं काही होणार का नाही, परंतु 2014 नंतर या देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदी सरकार झाले त्यानंतर आपण पाहिलंय शेतकरी सुखावला गेलाय, कामगार वर्ग सुखावला गेलाय, तरुण वर्गांचं पर्यंत सुद्धा त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण होण्याकर या ठिकाणी देशाची वाटचाल चालली आणि एकंदरीत पाहिलं गेलं तर अतिशय तुम्हाला सांगतो, आपण जर जगाच्या पाठीवर विचार केला तर भारत हा अतिशय समृद्ध, या ठिकाणी सुसंस्कृत आणि विकासशील देशच्या मार्गावर आहे आणि झालेला आहे. आणि मग आमच्या ग्रामीण भागात तुम्ही पाहिलं नसेल की आधी अशी शेती करावं का नाही अशी परिस्थिती होती, परंतु या काळात असं वाटतं शेताच्या सगळ्या मालाला चांगला दर मिळतोय, हाताला काम मिळतंय, शेतकऱ्यांना सन्मान निधी मिळतोय, राशनातून प्रत्येक कुटुंबाला या ठिकाणी धान्य मिळतंय, घरकुल मिळतात, शौचालय मिळतात, त्या ठिकाणी ग्रामपंचायतला डायरेक्ट निधी येतोय, त्याच्यातून विकास होतोय, रस्त्याचे कामं झालेत, सगळे गाव एकमेकाला जोडण्याची कनेक्टिव्हिटी झाली आणि अतिशय समाधान या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी ग्रामीण भागातील जनतेत असेल, शहरी अर्बन विभागात असेल, या ठिकाणी जनता मोदी सरकारच्या कार्यावर खुश आहे. ही एकंदरीत आम्हाला दिसलेली परिस्थिती आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.